आता या सभेमध्ये दिवाळीच्या बद्दल काही आगळं वेगळं बोलायची वेळ येईल हा विचार माझ्या मनामध्ये यापूर्वी कधी आला नाही. सार्वजनिक जीवनामध्ये जे लोक काम करतात त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जे सहकारी असतात त्यांचा रोल हा एक वेगळा असतो. आणि तो रोल वेगळा याचा अर्थ ज्याच्यासाठी काम करतो त्याच्यासाठी प्रामाणिकपणानं बांधिलकी ठेवणं, त्याच्या हिताचा विचार करणं, त्याच्यासाठी कष्ट करणं आणि हे सगळं करत असताना आपण मात्र पडद्याच्या मागे राहणं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व दिसणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी करणं ही कर्तृत्ववान आणि नाही अशा शिवसैनिकांची जबाबदारी असते. देशामध्ये अनेक लोक आहेत, सार्वजनिक जीवनात आहेत, स्थानिक पातळीवर आहेत, राज्यामध्ये आहेत, देश पातळीवर आहेत. आणि त्यांचं समान काम हे सांभाळणारे सुद्धा अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांचा परिचय लोकांना नसतो. आता महाराष्ट्रासारखं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये थोर नेते कोण होऊन गेले? महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिले मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण. आणि ते महाराष्ट्रात फक्त सीमित राहिले नाही, नंतर दिल्लीला गेले, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. पण त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या सांभाळणारी व्यक्ती याची माहिती किती लोकांना आहे? हे काम त्यांचे सहकारी करायचे. मोरारजीभाई देसाई देशाचे उपपंतप्रधान झाले, पण त्यांचं सगळं काम कधी लोकांच्या समोर न येता करण्याची जबाबदारी त्यांच्या सहायकाने घेतली. आणि म्हणून नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाकडं कशाची अपेक्षा न करता स्वतःचं महत्त्व झाकून ठेवून जो नीट काम करतो त्या नेत्याच्या दृष्टीने ती भाग्याची गोष्ट होती. आणि माझ्या दृष्टीनं जुहारीने उभं आयुष्य हे काम केलं. मला वाटतं 70, 71, 72 या दरम्यान माझ्या सगळ्यात त्यांनी कामाला सुरुवात केली. मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि त्या 72च्या नंतर आजपर्यंत
कधी राज्यमंत्री, कधी मंत्री, कधी मुख्यमंत्री, कधी संरक्षण मंत्री, कधी शेती मंत्री, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या नियतीनं माझ्यावर दिल्या. या सगळ्या काळामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व हे एकदम झाकून ठेवून प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या यादीमध्ये दुहाळ्यांचं नाव घ्यावं लागेल. श्री दुहाळी त्यांचे सहकारी होते, त्यांचं नाव दैवी. आणि नंतर त्या काळामध्ये आज काम करतात ती सगळी टीम. ही अनेक वर्ष माझ्या आजूबाजूला होती. पण मला समाधान एका गोष्टीचं आहे की इतक्या 40-50 वर्षाच्या कालखंडामध्ये दुहाळीने व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत हित याचा व्यक्तींशी कधी विचार केलेला नव्हता. जे काय असेल की ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्यासाठी आपली बांधिलकी आहे हे सूत्र त्यांनी कायम आपल्या एकंदर कामाच्या पद्धतीत. आणि दुसऱ्या बाजूनं महत्त्वाचा नेता व्यक्ती आणि लोकांचे प्रश्न इथे काही संबंध येत असतात. वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांच्या काही महत्त्वाच्या बाबी या नेत्याच्यापर्यंत पोचवायची इच्छा असते. ते काही सगळ्यांना शक्य होत नाही. अशा वेळेला त्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या स्टाफवर जे कोणी अधिकारी असतील त्यांची जबाबदारी फार उंची असते. ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या इतरांचं समजून द्यायच्या नाहीत, पण जिथं कळणं आवश्यक आहे त्या नेतृत्वापर्यंत त्या गेल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची. आणि त्या अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. आणि हे काम करण्याच्यासाठी तो निष्ठावान सहाय्यक जर नसेल तर काहीही होऊ शकतं. आणि अनेक निकाल घेतले. ते निकाल बाहेरही माहीत होतं. अगदी चीनच्या सीमेवर जे काही सैन्य होतं दोघांचं, चीन आणि भारताचं, ते माघारी घेण्याच्यासाठी सुद्धा चीनमध्ये जाऊन 7 दिवस वाटाघाटी आम्ही लोकांनी केल्या, निर्णय घेतले. आणि त्या संबंधीचे संबंध जे काही निर्णय आहेत ते प्रधानमंत्र्यांना दाखवून नंतर त्याची अंमलबजावणी करणं याचे सगळे कागदपत्र हे माझ्या चर्चेच्या नंतर दुहाळींच्याकडे होते. आणि त्याची एखादी गोष्ट जर इकडची तिकडे गेली असती तर या देशाच्या सार्वभौमाच्या दृष्टीने सुद्धा समस्या निर्माण झाल्या असत्या. पण तिथं व्यक्तिगत विश्वासाची व्यक्ती असेल तर एवढ्या मोठ्या अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ते सुद्धा जोपासणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं, राष्ट्रीय हिताचं काम असतं. आणि असं करण्याच्यामध्ये व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये जे काही अधिकारी आले त्याच्यामध्ये दुहाळींचा उल्लेख हा करावा लागेल. खरं म्हणजे त्यांची निवृत्ती यापूर्वीच झाली होती. माझ्या काही लक्षात नाही ते कधी रिटायर झाले, कारण ते रिटायर झालेच नाही.
रोज कधी मी कुठल्याही बाहेर न आलो तर दिवाळी बसलेली, कुठल्या दौऱ्यावर न आलो तरी दिवाळी त्या ठिकाणी बसलेली. त्यांनी आपली निवृत्ती कधी मानलीच नाही. त्यांनी एकच गोष्ट मानली की ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याशी बांधिलकी, आणि त्या बांधिलकीची त्यांनी आयुष्यात कधी तडजोड केली नाही. जे काम असतं ते अत्यंत प्रामाणिकपणाने केलं आहे. आणि कळत नकळत जो अधिकार असतो त्या अधिकाराचा गैरवापर हा कोणी करायचा ठरवला तर काय वाचन ते करू शकतात. ही संधी असताना सुद्धा कधी यत्किंचित हा विचार दिवाळींनी केला नाही. आम्हा लोकांच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा व्यक्तिगत जीवनाचा जो फाफुरा आहे तो हे सहाय्यक सांभाळतात. आणि तिथं दिवाळींच्यासारखे लोक असतील ती चिंता करण्याचं कारण नसतं. हा व्यक्तिगत माझा गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे आणि ते काम त्यांनी केलं. आज ते नाही आहेत. उभं आयुष्य त्यांनी ज्यांच्यासाठी काम केलं, पर्यायी कळत ते राज्याला उपयोगी पडलं. आणि ही त्यांनी केलेली कामगिरी आम्हा लोकांच्या अंतःकरणात कधी जाऊ शकणार नाही. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कुटुंबियांना त्यांचं दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देईल अशा प्रकारची अपेक्षा करतो. 2 शब्द सांगतो.